मी त्याच्याकडून नजर दूर केली आणि माझं लक्ष पुन्हा दिवांशच्या स्मारकाकडे वळवलं. स्मारकाच्या दगडावर साचलेली कोरडी पानं मी हळूहळू दूर करू लागले. मन मात्र सतत देवाकडे प्रार्थना करत होतं की तो लवकर निघून जावो. तो अगदी काही पावलं अंतरावर उभा आहे, हीच जाणीव मला बेचैन करण्यासाठी पुरेशी होती. तोपर्यंत माझ्या मनाला खरी शांती मिळणार नव्हती, जोपर्यंत तो इथून निघत नाही. मी खोल श्वास घेतला. त्याला विसरायचा प्रयत्न करावा असं मनाला बजावलंच, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. माझ्या आवडत्या गाण्यात जसं म्हटलंय, त्याला विसरणं म्हणजे जणू एखाद्या अनोळखी माणसाला ओळखण्याचा प्रयत्न करणं. माझी नजर पुन्हा स्मारकावर कोरलेल्या नावावर स्थिरावली. तो नावाचा अक्षरशः ठसा पाहिल्यावर नेहमीप्रमाणे छातीत दगड दाबून ठेवल्या गेल्यासारखं जड झालं. दिव्यांशला गेली कित्येक वर्ष झाली, पण तरीही मनात आजही तीव्र इच्छा आहे. तो जिवंत असता तर त्याची आठवण अजूनही असह्य वेदना देत होती. पुन्हा कधीच त्याला मिठी मारता येणार नाही, ही जाणीव हृदय पिळवटून टाकत होती. अचानक गडगडाट झाला. स्मशानभूमीतील नीरव शांतता चिरून गेला. मी वर पाहिलं तर आकाशातलं तेजस्वी ऊन विरून जाऊन काळसर ढगांनी आभाळ व्यापायला सुरुवात केली होती. पाऊस कोसळणारच असं जाणवलं, पण मी तिथून हलले नाही. पावसापासून वाचवायची ताकद जणू अंगातून निघून गेली होती. तेव्हाच पाठीमागून आवाज आला, तू इथे आहेस? त्या परिचित आवाजानं माझ्या मानेवर काटा उभा राहिला. मला मागे वळून पाहायची गरज नव्हती. तो कोण आहे हे मला चांगलंच ठाऊक होतं. तो पावलांचा आवाजही न करता जणू एखाद्या भूतासारखा माझ्यापर्यंत आला होता. मी जड मनाने त्याच्याकडे वळले. आणि तूही? मी उत्तरले. माझ्या डोळ्यातली थंडी त्याच्या हिरवट तपकिरी डोळ्यात परावर्तित झाली. त्याच्या नजरेत ऊब नव्हती, फक्त अस्वस्थ करणारी कठोरता होती. क्षणभर दोघांत संपूर्ण शांतता पसरली. फक्त आकाशातला गडगडाट आणि वाऱ्याचा आवाज. पण आम्ही दोघेही हललो नाही, फक्त एकमेकांकडे रोखून पाहत राहिलो. तोच पहिला बोलला, काल रात्री तुला प्रश्न विचारायची ताकद मी रोखून धरली, पण आता मात्र राहवत नाही. सांग, तू तुझा खोटा मृत्यू का दाखवला? श्रेया, त्याच्या आवाजात राग दाटून आला होता. मी अवाक झाले. तर खरंच तो हेच मानतो? माझा मृत्यू मी खोटाच रचला असं त्याला वाटतं? मनातल्या मनात मला घृणा वाटली, पण त्या क्षणी दुःख, वेदना नाहीशी होऊन त्या जागी संताप भरून आला. तुझ्याकडे त्याचा पुरावा आहे का? मी रोखून विचारलं. तो सहजपणे म्हणाला, पुरावा दाखवायची गरज आहे का? तू सरळ माझ्या डोळ्यात बघून सांगितलं असतंस की तुला माझ्यासोबत राहायचं नाही, मी स्वतःहून निघून गेलो असतो. पण असं करून मृताचा खोटा खेळ करून तू तुझ्या जवळच्या सगळ्यांना फसवलंस. त्याच्या वेदनांचा तुला विचारही आला नाही. त्याच्या नजरेतले तीक्ष्ण बाण मला अक्षरशः 2 तुकडे करीत होते. माझ्या डोळ्यातून रागाचा ज्वालामुखी फुटला. पुरेसं झालं तुझे आरोप अर्जुन. तुला कल्पनाही नाही मी काय भोगलंय, कोणत्या नरकातून गेले मी. माझा आवाज उंचावला. त्यालाही धक्का बसला असावा, कारण तो काही क्षण गप्प राहिला. मग सांग मला, जेणेकरून मी समजू शकेन. तो कुजबुजला. नाही, मी ठाम बोलले. तू आधीच माझा न्याय केला आहेस, आता सांगून काही उपयोग नाही. मी त्याच्याकडून दूर निघू लागले, पण त्याने माझा हात पकडला. पुन्हा पळून जाणार आहेस का? श्रेया, त्याचा कटाक्ष धारदार होता. मी वळून त्याच्याकडे पाहिलं. त्याने हात सोडला, पण माझ्या डोळ्यात सरळ बघत म्हणाला, तू कधीच माझं ऐकलं नाहीस. लोकांचं ऐकून मला दोष दिलास, माझ्या बाजूला उभी राहिली नाहीस. मी हसले, कडवट, वेडसर हसू. हे खरं आहे, तूच माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस, नेहमी इतरांच्या शब्दावर विश्वास ठेवला. तो जोरात म्हणाला, पण तूही माझ्यावर विश्वास ठेवला नाहीस. नात्याचा पाया म्हणजे विश्वास, आणि तो आपण दोघांनीच तोडला. दोघेही चुकलो आपण, हे मान्य करशील ना? मी काही बोलले नाही, कारण त्याच्या शब्दात सत्य दडलं होतं. हो, आम्ही दोघेही चुकलो होतो, पण आता हे मान्य केल्यानं काही उपयोग नाही. तो आता विवाहित होता, लवकरच पिता होणार होता, आणि मी माझ्या मुलीची आई, माझ्या कुटुंबाच्या प्रेमाने वेढलेली. मला आता त्याची गरज नव्हती. मी शांत आवाजात म्हणाले, खूप उशीर झालाय अर्जुन. फुटलेलं नातं जोडता येत नाही. आपल्याला पुढं बघायला हवं, भूतकाळ विसरून पुढे चालायला हवं. तो खोल श्वास घेत म्हणाला, माहितीये. त्याच्या आवाजात वेदना होती. थोडा वेळ तो शांत राहिला आणि मग म्हणाला, पण एकच उत्तर मला हवंय श्रेया, त्या दिवशी तुझ्यासोबत काय घडलं होतं? मी सरळ त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि शांत स्वरात बोलले, तुझ्या बायकोला विचार, प्रियाला. तुझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तिच्याकडे आहेत. आणि मग मी हळुवारपणे पण डोकं उंच ठेवून त्याच्यापासून दूर चालू लागले. तो माझ्यावर विश्वास ठेवत नाही, यात माझा दोष नाही. आकाशात विजेचा प्रचंड ज्योत चमकला आणि त्यानंतर कर्णकर्कश गडगडाट झाला. लगेचच पावसाची सर सुरू झाली. माझे कपडे पूर्ण भिजण्याआधीच मी कारकडे धाव घेतली. मी मागे वळून
आला का नाही हे पाहिलं नाही. फक्त या ठिकाणाहून शक्य तितक्या लवकर पळ काढायचा होता. कार उघडून मी आत शिरले आणि दार बंद केलं. क्षणाचीही उसंत न घेता इंजिन सुरू करून कार स्मशानभूमीच्या पार्किंगमधून बाहेर काढली. मी दाबून ठेवलेले अश्रू अखेर डोळ्यातून वाहू लागले. गालावरून ओघळत गेले, ओठावर पोचले आणि खारट चव चाखायला लावली. स्मशानभूमी मागे पडली होती, तरी माझं मन अजूनही तिथेच त्याच्यासोबत. का अजूनही त्याला पाहिल्यावर माझं हृदय धडधडायला लागतं? का अजूनही इतकी वेदना होते? जरी मी स्वतःलाच हजारदा सांगितले की मी त्याला आता प्रेम करत नाही. हे प्रश्न सोपे वाटतात, पण त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीत. मी गप्पच गाडी चालवत राहिले. शेवटी अश्रू थांबले. घरी परतण्याऐवजी मी ठरवलं हॉटेलमध्ये जावं. काही महत्त्वाची कागदपत्रं उचलायची होती. कार हॉटेलसमोर थांबली. आरशात आपला चेहरा ठीक करून घेतला. केस हातांनी मागे सारले आणि स्वतःकडे पाहिलं. दिसायला व्यवस्थित आहे याची खात्री करून मी कारमधून उतरले. तोवर पाऊसही थांबला होता. मी हळूहळू चालत हॉटेलच्या आलिशान प्रवेशद्वारातून आत गेले. दार उघडताच एका बाईचा कर्णकर्कश आवाज कानावर आला. कपाळावर आड्या पडल्या आणि माझं लक्ष तत्क्षणी फ्रंट डेस्ककडे वळलं. तिथं गोंधळ सुरू होता. रिसेप्शनिस्ट समोर उभी होती. एक स्त्री, मानेला घट्ट बांधलेला सुंदर स्कार्फ, फॅशनेबल टोपी, ज्याने चेहरा अर्धवट झाकला होता. ती ओरडत होती, माझा नवरा कुठे आहे? माझ्या कर्मचारिणीला ती अक्षरशः धारेवर धरत होती. आणि माझ्या हॉटेलमध्ये एक गोष्ट मला कधीच नकोय, कोणी पाहुणा असं माझ्या कर्मचाऱ्याशी उद्धट वागणं. मी लगेच पुढे सरसावले. खोटं बोलतेस, ती बाई किंचाळली. तो आज सकाळी घर सोडून गेला, आपलं सामान घेऊन. मला ठाऊक आहे तो इथेच आहे. फक्त त्याचा रूम नंबर सांग आणि प्रकरण संपलं. हा आवाज परिचित वाटतोय. मी विचारात पडले. रिसेप्शनिस्ट हुंदके दाबत उत्तर देत होती, मॅडम मी खरं सांगते. तेवढ्यात मी गर्दीतून वाट काढत तिच्यापर्यंत पोचले. क्षणाचाही विलंब न लावता तिचे मनगट घट्ट पकडलं आणि दात ओठ चावून फुसफुसले, तिला दुखावलं तर मी तुझा तो चेहरा घेऊन इथल्या जमिनीवर पोछा घालेन. पोटातलं मूल आहे म्हणून दया करेन असं समजू नकोस. ती दचकली. हळूहळू डोकं वर करून माझ्याकडे पाहिलं. तो चेहरा, प्रिया. तिचे डोळे भीतीने थरथरले. जी काही वेळापूर्वी सगळ्यांसमोर गरजत होती, ती आता एखाद्या शिकाऱ्याच्या समोर उभी असलेल्या घाबरलेल्या शिकारसारखी झाली होती. मी हसले, कटकारस्थानी थंड हसू. आश्चर्य वाटते मला पाहून, मी गोडसर आवाजात म्हटलं. तिच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला, जणू तिने एखादं भूत पाहिलं. ते भूत म्हणजे मीच, ती स्त्री जिला तिनं मारायचा प्रयत्न केला होता, पण जी चमत्काराने वाचली होती. मी सुरक्षा कर्मचाऱ्यांना इशारा केला. 2 महिला गार्ड तत्काळ धावून आल्या. तेवढ्यात मी तिच्या कानाशी आणखी एक वाक्य कुजबुजले. तुला अर्जुन हवा आहे ना? तो कुठे आहे माहिती आहे? माझ्या रूममध्ये काल रात्री तो माझ्यासोबत होता. प्रियाचा संताप अक्षरशः उफाळून आला. ती माझ्यावर झेपावली, पण दोन्ही गार्डने तिला घट्ट पकडलं आणि बाहेर ओढून नेलं. सगळे पाहुणे बाजूला झाले. मी नजरेतून तिचा पाठलाग करत राहिले, तोपर्यंत जोवर ती दाराबाहेर नाही गेली. तिला मी द्वेष करते, पण तिच्या अजन्म्या मुलांना काहीही अपाय व्हावा असं मला नको होतं. गोंधळ निवळल्यानंतर मी माझ्या रिसेप्शनिस्टकडे पाहिलं. ती अजूनही थरथरत होती. ठीक आहेस ना? मी हळूवार विचारलं. तिची सहकारी तिला खुर्ची आणून दिली. आणखी एकीनं पाण्याचा ग्लास दिला. आता बरं वाटतंय मॅम, तुम्ही आला त्याचा आनंद आहे. ती जवळजवळ अर्ध्या तास मला छळत होती. मी हलकं स्मित करून म्हणाले, काळजी करू नकोस, ती पुन्हा या हॉटेलमध्ये पाऊल ठेवणार नाही. आजपासून तिचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाईल. तिच्या डोळ्यातला ताण हळूहळू कमी झाला. मी चुकीचं वागले म्हणून तुम्ही मला कामावरून काढणार का? तिने संकोचून विचारलं. मी डोकं हलवून दिलासा दिला. नाही, तू काही चुकीचं केलं नाहीस. मी माझ्या कर्मचाऱ्यांना, पाहुण्यांना उत्तर देऊ देत नाही. पण आज अपवाद आहे. ती स्त्री पाहुणी नव्हतीस, तू स्वतःचा सन्मान राखलास. तिने हळुवारपणे धन्यवाद म्हणत श्वास सोडला. मी तिला पुन्हा कामावर पाठवलं आणि नंतर माझ्या ऑफिसमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्र घेतली. सायंकाळच्या साधारण 7 वाजले होते. कार्तिक मला घरी न्यायला आला होता आपल्या डिनर डेटसाठी. कित्येक आठवड्यापासून तो आग्रह करत होता आणि मी प्रत्येक वेळी कामाचा बहाणा करून नकार देत होते. पण आज त्याचा आग्रह मान्य केला. मी माझा आवडता लाल हॅल्टर नेक कॉकटेल ड्रेस परिधान केला होता. गुडघ्यापर्यंत असलेला तो ड्रेस माझ्या वळणांना अगदी योग्य प्रकारे उठाव देत होता. मी पायऱ्या उतरून खाली आले तेव्हा कार्तिकच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. गॉर्जियस, त्याने हळूहळू पुटपुटला आणि पांढऱ्या गुलाबाची एक कळी माझ्या हातात दिली. मी लाजून थँक्यू म्हणाले. चल जाऊया. त्याने आपला हात पुढं केला. मी क्षणभर न थांबता त्याचा हात धरला. जवळजवळ 1 तासातच त्यांची लाल
जॅग्वार आलिशान रेस्टॉरंटसमोर थांबली. तो आधी उतरून आला. माझ्यासाठी दरवाजा उघडला. आम्ही हातात हात घालून आत गेलो. वातावरणाचं एक वेगळं औपचारिक वजन होतं. सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खिळल्या. मी नजर फिरवत असतानाच अचानक माझे डोळे थबकले. समोरच्या टेबलावर तो सैतानासारखा, आणि तो एकटा नव्हता. त्याच्या शेजारी बसली होती कामिनी.